वाटचाल या आपल्या साप्ताहिक सदरामध्ये स्वागत करते. कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे आज आपण परत वृषालीताईंना विनंती केली आहे आणि त्या आपल्या विनंतीला मान देऊन खरंच त्यांनी आज त्या श्री वामन काका देशपांडे लिखित श्री ज्ञानेश्वरांचे सार्थ अभंग शतक या पुस्तकाचे वाचन करणार आहेत. मला खूप कौतुक वाटलं. त्यांनी असं लिहिलं की कोणीच नसेल तर मी नक्की आहे आणि त्याप्रमाणे त्या शब्दाला पण जागल्या. आणि मी या प्लॅटफॉर्मद्वारे परत सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी या पुढे आणि वाचून दाखवूया, आपण काहीतरी एकमेकांशी शेअर करूया. तर मी वृषालीताईंना विनंती करते. वृषालीताई, तुम्ही सुरुवात करू शकता. धन्यवाद. आणि तुम्हाला अहो, मला विनंती वगैरे नका म्हणू, मी तुमच्यातलीच एक आहे ताई. तुमच्यातलीच रोजची एक साधक आहे, आपल्या समूहातली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना आपला आनंद मिळावा एकच उद्देश आहे. त्यामुळे फक्त काय म्हटलं, सगळ्यांना ते वाचनाचं हे मिळावं म्हणून मी काय, माझ्याकडे भरपूर बाबांचा खजाना आहे, इतर पुस्तक आहेत, पण प्रत्येकाला तो चान्स मिळायला हवा म्हणून मी तसं बोलले. ठीक आहे, सुरू करते मी. स्वामी ऋताताई आणि अनघाताईंना आत्मवंदन. आपल्या ध्यान समूहातील सर्व साधकांना माझा नमस्कार. आज मी माझे गुरुवर्य श्री वामनराव देशपांडे यांनी माऊलीवर लिहिलेले श्री ज्ञानेश्वरांचे सार्थ अभंग शतक या पुस्तकामधील अभंग आणि त्यावरचं त्यांनी लिहिलेलं भाष्य याचं वाचन करणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीचे तत्वज्ञान भारले रसाळ भाषेत प्रकट झालेले अक्षर वाङ्मय हे बाबांचं प्राणविश्व होतं. माऊलीचं तत्वज्ञान बाबा आयुष्यभर जगले. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्याकडे कोणीही कधीही आलं, अगदी ऐन रात्रीच्या वेळी जरी फोन आला आणि ज्ञानेश्वरीवर त्यांना विचारलं, एखाद्या ओबीवर म्हणा किंवा एखाद्या त्या कुठल्याही संत वाङ्मयावरचं विचारलं त्यांना, तरी ते ऐन रात्रीच्या वेळी पुस्तक उघडून त्या व्यक्तीला ती माहिती द्यायचे. हे त्यांचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य होतं. आणि मला खूप म्हणजे आश्चर्य वाटायचं की ते मी कितीतरी वेळ ह्या गोष्टीचा हा अनुभव घेतलेला आहे. माझ्या समोर सुद्धा असे कधी ऐनवेळी फोन आले की पटकन बाबा पुस्तक उघडायचंय, त्या व्यक्तीला त्या ओळीचा ते रेफरन्स द्यायचे आणि त्या व्यक्तीला खूप आनंद व्हायचा, अरे आपल्याला पटकन किती हे मिळालं सगळं एका क्षणामध्ये. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी लिहिलेल्या संतांच्या अभंगावरील निरूपणामध्ये एक प्रकारची तेजस्विता भरलेली आहे. म्हणून आज मी स्वामींच्या प्रेरणेने हा विषय निवडला आहे. बोलावून घेणारे सद्गुरू आहेत, मी निमित्त मात्रच आहे. काही चूकभूल झाली बोलताना तर मला क्षमा करा. आपल्याला हे सगळे अभंग काही काळ माऊलीच्या सहवासात नक्कीच घेऊन जातील याची मला शाश्वती आहे. चला तर मग आता आपण हे निरूपण ऐकूया. संत ज्ञानदेव हे साक्षात्कारी संत पुरुष तर होतेच, परंतु ते विश्वाची माऊली होते. त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द ही आत्मानुभूती होती. गीतेवर भाष्य करताना त्यांनी श्रोत्यांशी अतिशय सुंदर संवाद साधला. म्हणूनच ज्ञानेश्वरी हा श्रोतृसंवाद म्हणून प्रसिद्ध झाला. संत नामदेवांबरोबर संतांच्या सहवासात असताना, लोकांबरोबर संवाद साधताना संत ज्ञानदेवांच्या मुखातून अभंग बाहेर पडले. फुलातून सुगंध पसरावा तसे हजारभर अभंग माऊलीवर लिहिले गेले. म्हणूनच संत ज्ञानदेवांच्या अभंग वाङ्मयाला लोकसंवाद म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये जसा काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम झाला आहे, तसाच संगम माऊलीच्या अभंगातून देखील आपल्याला जाणवतो. निर्गुण निराकार परमेश्वर सगुण साकार होऊन वाङ्मय रूपाने या अभंगांमधून प्रत्यक्ष अवतरतो. अरूपाला रूप देण्याची ताकद ही माऊलीच्या अभंगांमध्ये आहे. संत ज्ञानदेवाच्या एकूण वाङ्मयामध्ये प्रकाशमय परमेश्वराची पावले आपल्याला अलगदपणे जाणवतात. देवाच्या अस्तित्वाची दारं ज्ञानेश्वर माऊली आपल्या अभंगातून आपल्याला उघडून दाखवत असतात. भागवत धर्माची गुढी उभारणारे संत ज्ञानदेव आपल्या अभंगांमधून अमृतासारखे आपल्या शरीरामध्ये पाझरत राहतात. त्रिगुणातीत परतत्वाचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष पहावे
आणि हा सुखाचा सोहळा रंध्रामधून अनुभवावा. इतकेच काय, तर संपूर्ण विश्व हे महाबोध रूपी सुकाळाने न्हाऊन निघावे, ही माऊलीची ज्ञानमयी भावना होती. याचा अनुभव त्यांच्या अभंगामधून आपल्याला कायम येत राहतो. म्हणूनच माऊली म्हणते, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा, माझे विश्व. ज्ञानेश्वर माऊलीच्या साक्षात्कारी निवडक अभंगाचा वेध घेत त्यावर जमेल तेवढे भाष्य करण्याच्या रूपाने या पुस्तकात लेखकाने आढावा घेतला आहे. माऊलीच्या या शांत शीतल अभंगामधून मराठी भाषा चंद्रप्रकाशासारखी पाझरली आहे. माऊलीच्या काही निवडक अभंगाचा हा शांत शीतल असा प्रवास आहे. या अभंगामधून चंद्रशांती तर प्रगट होतेच, परंतु अर्थाचे सूर्यतेज प्रकाशमान देखील होते. माऊलीचे हे तेजपुंज अभंग सर्वांगाला अप्रतिम सुख आणि शांती प्रदान करतात. त्याचा अनुभव आता आपण थोड्याच वेळात वाचनाच्या निमित्ताने घेणार आहोत. आता मी त्यांचं भाष्य, अभंग आणि त्यांच्यावरचं लिहिलेलं त्यांनी भाष्य, एक एक अभंग वाचते आणि मग त्याचं निरूपण वाचते. पहिला अभंग आहे. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर, बाप रखमा देवी वर. इंद्रायणीच्या काठावर ज्ञानदेव श्री विठ्ठल नामस्मरणात दंग होऊन बसले होते. सायंकालीन सोनेरी ऊन इंद्रायणीवर पसरलेली होती. अचानकपणे इंद्रायणीच्या सोनेरी तरंगामधून ज्ञानदेवांना कृष्ण बासरीचे स्वर्गीय सूर ऐकू येऊ लागले. सोन्याच्या पिंपळाची सळसळ ऐकू येऊ लागली. या इंद्रायणीच्या तरंगातून श्री विठ्ठलाचं साकार रूप ज्ञानदेवांना अचानकपणे दिसू लागलं. हे परमेश्वरी दिव्य रूप पाहून ज्ञानदेवांचं अंतःकरण आनंदाने भरून आलं. ज्ञानदेवानी श्री विठ्ठलाला भावनावेगाने साष्टांग नमस्कार घातला. बासरीच्या सुरातून श्रीकृष्णाचं अस्तित्व ज्ञानदेवांना जाणवलं. कमरेवर हात ठेवलेल्या या विश्वव्यापी पांडुरंगाने ज्ञानेश्वरांना प्रत्यक्ष दर्शनच दिलं. ज्ञानदेवांच्या अंतःकरणात शब्दांचा मोगरा उमलू लागला. प्रस्तुत अभंग हा ज्ञानदेवांच्या शब्दातून अलगद उमलून आलेला श्री विठ्ठल दर्शनाचा अपूर्व सोहळा आहे. ज्ञानदेव म्हणतात, श्री विठ्ठलाचं रूप पाहताना मला स्वर्गीय आनंद झाला आहे. त्या श्री विठ्ठलाचं दर्शन घेताना माझे डोळे आनंदाने भरून आले. सर्वांगाला सुखाचा मोहर फुटला. या श्री विठ्ठलाचं दर्शन, या माझ्या प्राणप्रिय श्रीकृष्णाचं दर्शन मला या सायंकालीन सोनसावळ्या सूर्यकिरणांमधून झालं. हे माझं सद्भाग्य होय. ज्याच्यापाशी परमेश्वरी अपूर्व भक्तीचं ज्ञानसुकृत असतं, अनेक जन्मांची श्री विठ्ठल पुण्याई असते, त्यांनाच असं अचानकपणे परमेश्वराचं दर्शन घडतं. त्यासाठी श्री विठ्ठल आपल्या श्वासाश्वासातून ओवावा लागतो. ज्या भक्तांना श्री विठ्ठलाची आवड आहे त्यांनाच हा दर्शन सोहळा अनुभवायला मिळतो. ज्ञानदेव अभंगाच्या शेवटी म्हणतात, हा श्री विठ्ठल आम्हा भक्तांचं सुखाचं केवळ अपूर्व असं आगर आहे. हा आमचा आनंद निदान आहे आणि हेच आमच्या जीवाचं परमसुख आहे. दुसरा अभंग. अनुपम्य मनोहर, कासे शोभे पितांबर, चरणी ब्रिदाचा तोडर, देखिला देव, योगियांची कसवटी, दावी तसे नेत्रपुटी, उभा भिवरेच्या तटी, देखिला देव, बाप रखमा देवी वरू, पुंडलिका अभय करू, परब्रह्म साहाकारू, देखिला देव. आपल्या सुकृतामध्ये श्री विठ्ठलाचं जर अविट नामस्मरण असेल, आपली जबरदस्त पूर्वपुण्याई असेल, परमेश्वराशी अथक अनुसंधान असेल, तर श्री विठ्ठलाचं दर्शन नक्कीच घडतं. हा परमेश्वरी दर्शनाचा सोहळा आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो. ज्ञानदेव हे साक्षात्कारी संत होते. श्री विठ्ठलाने त्यांना अनेक वेळा दर्शन दिलं होतं. त्याच्या खुणा ज्ञानदेवांच्या कितीतरी अभंगातून आणि ओव्यांमधून प्रकट झालेल्या आहेत. निराकार परमेश्वराला शब्दामधून प्रकट करायचं तर त्यासाठी साक्षात्कारी अनुभव लागतो.
परंतु त्याहीपेक्षा लढीवाळ अशी सजीव शब्दांची आणि मोगरी सुगंधी भाषेची अखंड सोबत लागते. ही सोबत माऊलीपाशी होती. प्रस्तुत अभंगातून ज्ञानदेवानी श्री विठ्ठलाचं सगुण साकार वर्णन केलं आहे. ज्ञानदेव म्हणतात, हा श्री विठ्ठलाचा सगुण साकार हा जो दृश्य सोहळा आहे हा अनुपम्य आहे. त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्यापाशी उपमा नाही. या माझ्या तेज अर्पण करणाऱ्या श्री विठ्ठलाच्या कमरेला हा जो पितांबर आहे तो अतिशय खुलून दिसतो आहे. ह्याच्या पायात सुंदर तोडे आहेत. भक्तांचा उद्धार करणारा हा श्री विठ्ठल मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला. योग्यांची कसोटी पाहणारा श्री विठ्ठल भिवरेच्या तीरावर कमरेवर हात ठेवून कमरेला पितांबर नेसून भक्तांची वेड्यासारखी वाट पाहत तो उभा आहे. त्याचं वाट पाहणं त्याच्या डोळ्यातून जाणवतं. अशा या देवांच्या देवाला मी डोळे भरून पाहिलं आहे. ज्ञानदेव अभंगाच्या शेवटी म्हणतात, पुंडलिकाच्या दरवाजात 28 युग वाट पाहणारा हा श्री विठ्ठल हे आमचं परब्रह्म आहे आणि ते साकार झालेलं मी पाहिलं. हे केवढं मोठं भाग्य. साक्षात्काराच्या या सर्व खुणा अभंगामधून ज्ञानदेवांनी प्रकट केल्या आहेत. सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेथे. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहते पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती, ते हे उभी मूर्ती विटेवरी. वास्तविक परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे. तो आकाश आणि अवकाश व्यापून आहे. या आकाशाला व्यापून हा परमेश्वर पुन्हा दशांगोळे उरला आहे. त्याचं गुणवर्णन करता येत नाही, कारण तो गुणातीत आहे. हा आकाश घननीळ आहे, म्हणून तो सुद्धा घननीळ आहे. आम्हा भक्तांना त्या रूपात तो दर्शन देतो इतकंच. माऊली म्हणते, असा हा निराकार परमेश्वर श्री विठ्ठलाच्या सगुण साकार रूपात आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. पंढरपुरात या चंद्रभागेच्या तिरेवर विटेवर उभा असलेला आम्ही पाहिला. वास्तविक निराकाराला पाहणं, त्याचा अनुभव घेणं हे अशक्य आहे. परंतु त्याला प्रत्यक्ष अनुभवला कसा? तर भक्त आणि परमेश्वर यांच्यामध्ये द्वैताचा जो बांध आहे तो द्वैताचा बांध दूर सारला आणि अद्वैताच्या पातळीवर प्रत्यक्ष श्रीहरी मला अनुभवता आला. द्वैताचा पडदा त्यासाठी दूर सारावा लागतो. त्याला डोळे भरून पाहिलं. माऊली म्हणते, त्या परमेश्वराच्या तेजामुळे सूर्यासारखे सारे तारे तेजस्वी होतात. ज्या सूर्याला परमेश्वराकडून प्रकाश मिळतो, त्या विश्व व्यापून टाकणाऱ्या, प्रकाश परावर्तित करणाऱ्या श्री विठ्ठलाला मी प्रत्यक्ष अनुभवलं. आम्हा भक्तांसाठी हे अपूर्व असं प्रकाशाचं रूप भिवरेच्या काठावर विटेवर उभं राहिलं. भक्तांची तो युगानुयुगे वाट पाहत आहे. श्री विठ्ठल हे आमचं आनंदाचं निदान आहे. सूर्याचं हे मूळ रूप पाहता आलं, याचा विलक्षण आनंद माऊलीने आपल्या प्रस्तुत अभंगातून व्यक्त केला आहे. चौथा अभंग. बरवावो हरी बरवावो, गोविंद गोपाळ गुण गरुवावो. सावळावो हरी सावळावो, मदन मोहन कान्हो गोवळावो. पाहतावो हरी पाहतावो, ध्यान लागले या चित्तावो. पडियेवो हरी पडियेवो, बापरखमा देवीवरू घडी येवो. ज्ञानदेवांचे सद्गुरू निवृत्तीनाथ हे श्रीकृष्णाचे परमभक्त होते. श्रीकृष्ण भक्ती ज्ञानदेवांकडे आपल्या सद्गुरूंकडून आलेली होती. ज्ञानेश्वरी मधून या ज्ञानदेवांनी जे श्रीकृष्णाचं तत्वज्ञान प्रगट केलं हे विलक्षण होतं. माऊलीचं श्रीकृष्ण प्रेम बासरीतल्या अलौकिक सुरांसारखं अक्षरशः पाझरत आहे. अशा या श्रीकृष्ण प्रेमाची आणि श्रीकृष्णाच्या दर्शनाची असंख्य रूप माऊलींनी आपल्या अभंगातून वर्णन केली आहे. ज्ञानदेव प्रस्तुत अभंगातून मोठ्या प्रेमाने सांगत आहेत की या विश्वातल्या संपूर्ण जीवसृष्टीला हे श्रीकृष्ण रूप अक्षरशः व्यापून उरलं आहे. असा हा श्रीकृष्ण हरी सर्वांसाठी धावून जातो. प्रत्येक भक्ताच्या संकटात उडी घेऊन आपल्या भक्ताचं तो रक्षण करतो. हा श्रीहरी खूप छान आहे हो. त्याला तुम्ही गोविंद म्हणून मोठ्या प्रेमाने हाका मारा, गोपाळ म्हणून हाकारा. त्याला शेकडो नावं आहेत. प्रत्येक हाक मात्र तुमच्या भक्ती प्रेमात चिंब भिजलेली हवी.
मग तो तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हा माझा श्रीहरी वर्णाने सावळा आहे. गोकुळातल्या गायी राखतो म्हणून तो काना गवळी झाला आहे. त्याचं हे सावळं रूप इतकं मोहक आहे की प्रत्यक्ष मदनाला देखील त्याचा मोह पडला आहे. काय सांगू तुम्हाला, त्या श्रीहरीला मी पाहिल्यापासून मला अक्षरशः वेड लागला आहे. या श्रीहरीच्या ध्यानात मी अष्टोपहर नांदतो आहे. त्याच्या नामस्मरणात मी दंग झालो आहे. माझ्या चित्तात केवळ त्याचंच ध्यान लागलं आहे. अच्छा, असा हा श्रीहरी मुकुंद मुरारी मला खूप आवडतो. मला त्याचं ध्यान फार आवडतं. ज्ञानदेव शेवटी म्हणतात की असा हा श्रीहरी आणि त्याचं हे रूप मला वारंवार दिसू दे. त्याचं दर्शन मला वारंवार घडू दे. हेच खरं तर माझ्या जीवाचं आनंद निधान आहे. पुढचा अभंग. त्रिभंगी तेहुडा ठाण मांडून या माये, कल्पद्रुमातळी वेणू वाजवीत आहे. गोविंदू ओ माये गोपाळू ओ, सभाव्य अभ्यंतरी अवघा परमानंदू ओ. सावळे सगुण सकळा जीवाचे जीवन, घनानंद मूर्ती पाहता हरपले मन. शून्य स्थावर जंगम व्यापुनी उरला अकळ, वापरखमा देवीवरू विठ्ठलू सकळ. गोकुळामध्ये असताना श्रीकृष्ण चांदण्या रात्री कदंब वृक्षाखाली बासरी वाजवत उभा असायचा. एक पाय वाकून आणि एक पाय सरळ ठेवून हा श्रीहरी आपल्या बासरीतून असे काही दिव्य स्वर काढायचा की सारं गोकुळ जागा होऊन श्रीकृष्णाच्या भोवती रास खेळायला जमा व्हायचं. परमेश्वरी अस्तित्वाचं हे साकार रूप त्या कदंबाखाली बासरी वाजवीत उभं असायचं. निर्गुण निराकार परमेश्वर श्रीकृष्ण परमात्म्याचं रूप घेऊन सगुण साकार होऊन सर्व गोकुळाला दर्शन द्यायचा. या सगुण साकाराचं विलोभनीय वर्णन ज्ञानदेवांनी प्रस्तुत अभंगातून केलं आहे. माऊली म्हणतात की पायाला 3 ठिकाणी बाग देऊन त्रिभंगी तेहुडा हा श्रीहरी कल्पद्रुमातळी ठाण मांडून उभा आहे. त्याच्या हातात मुरली आहे. त्या मुरलीतून स्वर्गीय सूर पाझरत आहे. हा माझा गोविंद आहे. तोच गोकुळातल्या गोपींचा गोपाळ आहे. तो सगुण साकार होऊन उभा आहे. हा अवघ्यांचा परमानंद आहे. श्रीकृष्ण म्हणजे अंतर्बाह्य परमानंद. हे रूप त्या कल्पवृक्षाखाली उभं आहे. हे सुंदर रूप सावळं आहे. सर्व जीवांचं ते सगुण साकार जीवन आहे. ही घनानंद मूर्ती पाहताना ज्ञानदेव म्हणतात, माझा जीव आनंदाने मोहरून गेला आहे. त्रैलोक्य व्यापून ही आनंद वस्तू सर्वांना आनंद देते आहे. हे सारं वर्णन करून मौज अशी आहे की या सगुण साकाराचं वर्णन शब्दांच्या पलीकडे आहे. याचा एक अर्थ असा होतो की ते केवळ दृष्टीने अनुभवत राहावंसं वाटतं. हा गोविंद सर्वांसाठीच आनंदरूप ल्यालेला आहे. त्याची फक्त आपल्याला जाणीव होणं महत्वाचे आहे. या परमेश्वराशी जर आपण अखंड अनुसंधान ठेवलं तरच तो सगुण साकार रूप घेतो. अन्यथा तो निराकारातच वावरतो. त्याचा फक्त मात्र आपण अनुभव घ्यायला हवा. नवल देखिले कृष्ण रूप बिंब, सावळे स्वयंभ मूर्ती हरीची, मन निवाले समाधान झाले. कृष्ण रूपे बोधले मन माझे, बाप रखमा देवीवरू सावळ्या सर्व घटी, चित्त चैतन्या विठी घालीत खेळ. श्रीकृष्णाच्या रूपात चिंब भिजून गेलेली विरहिणी म्हणते आहे की श्रीकृष्णाचं चतुर्भुज श्यामल मोहक रंगाचं रूप देखणं रूप मी आज पाहिलं. श्रीकृष्णाचं हे सावळं बिंब पाहिल्यावर मनात माझ्या आनंदाच्या लाटा उसळून आल्या. मी अपूर्व असं परमेश्वरी अस्तित्व आज माझ्या डोळ्यांनी अनुभवलं. मला याचं खूप नवल वाटत आहे. त्या श्रीकृष्ण रूपाला पाहिल्याबरोबर माझं मन पूर्णपणे निवलं. खूप शांत शांत वाटलं. त्या श्रीकृष्ण रूपात माझं मन अक्षरशः विरघळून गेलं. जणू मी श्रीकृष्णातच मन होऊन गेले. ज्ञानदेव विरहिणीचं मनोगत प्रगट करताना म्हणतात, हा माझा सावळा श्री विठ्ठल सर्व घटांमध्ये म्हणजे संपूर्ण जीवसृष्टीमध्ये शिगोशिक भरलेला आहे. या श्रीकृष्ण रूपी चैतन्याला गाढ आलिंगन दिल्यावर मन फार शांत झालं. या अपूर्व परमेश्वरी चैतन्याला गाढ मिठी मारल्यावर जीव कसा आनंदरूप होऊन गेला. हरपली सत्ता मुराली वासना, सावळची नैना
सावळाची नैना दिसत असे. काय करू माय सावळा श्रीकृष्ण, सांगितला प्रश्न निवृत्तीने. पाप रखमा देवीवरू सावळिये तेज, सेज पाज निज कृष्ण सुखे. श्रीकृष्णाच्या चिंतनात पूर्णपणे विरघळून गेलेली आणि या सावळ्या रूपात विलीन झालेली विरहिणी पुन्हा पुन्हा म्हणते आहे, त्या सावळ्या मनमोहक श्रीकृष्णाला पाहिल्यावर माझ्या जीवात नांदत असलेली जीवाची सत्ता फार हरपून गेली आहे. माझ्या मनात सदैव नांदत असलेल्या सर्व प्रकारच्या वासना फार धुवून गेल्या आहेत. ही विरहिणी म्हणते आहे की काय करू मी, डोळे उघडे ठेवले तरी आणि डोळे मिटले तरी दृष्टीला तो परमात्मा श्यामसुंदर श्रीकृष्ण दिसतो आहे. त्याची असंख्य रूप मी रंध्रारंध्राने अनुभवते आहे. मी काय करू? माझं हे परमभाग्य आहे की जिथे नजर जावी तिथे प्रत्येक ठिकाणी मला श्रीकृष्णाचं अस्तित्व जाणवत आहे. ही जाणीव मला माझ्या सद्गुरू निवृत्तीनाथांनी दिली. याची नोंद ज्ञानदेव वारंवार घेत आहेत. ज्ञानदेव अभंगाच्या शेवटी विरहिणीची मानसिक अवस्था प्रगट करताना म्हणतात, या सावळ्या रंगाच्या तेजपुंज श्रीकृष्णाने मला त्याच्या शेजेवर घेतलं. म्हणजे काय, तर श्रीकृष्ण अस्तित्वात मी इतकी विरघळून गेले की कुठलंही द्वैत शिल्लकच राहिलं नाही. सर्वत्र मला माझ्या आत्मसुखाच्या खुणा पसरलेल्या दिसत आहेत. हा घनश्याम श्रीकृष्णाने मला अलगद आपलंसं करून टाकलं आहे. चंचळ चांदिणे सोमविणे भासले, तेज निमाले रविबिंबे विणे, जगत्रय जीवनु म्हणे जगासी कारण, हे अणुप्रमाण तेथे दिसे. बापरक्मा देवीवरू अनुप्रमाण भासला, सगुण निर्गुण झाला बाई येवो. हा जो परमात्मा आहे हा निर्गुण निराकार आहे, तो गुणातीत आहे. त्या परमात्म्याच्या निराकार अस्तित्वात चंद्राचं चंचल चांदण आणि सूर्याचं अपूर्व प्रकाशदायी तेज अक्षरशः हरवून गेलं आहे. चंद्रबिंब, त्या चंद्रबिंबाचं चांदण, सूर्याचं बिंब आणि त्या सूर्यबिंबाचं प्रकाशदायी अस्तित्व या परमेश्वरी अस्तित्वाच्या खाणाखुणा आहेत. सूर्यबिंब आपल्या तेजासहित निघालं की चांदण्यांचा आभास सुरू होतो. ज्ञानदेव म्हणतात की चंद्र आणि चांदण हे तर चंचल आहे. तसं पाहिलं तर चंद्र आणि चांदण्या आकाशात असतातच ना, केवळ सूर्यप्रकाशामुळे आपल्याला त्यांचं अस्तित्व जाणवत नाही. रात्री ते चंचल चांदण आपण पाहतो, कारण सूर्यबिंब अस्ताला गेलेलं असतं. परमात्म्याच्या निराकार अस्तित्वाच्या चंद्र आणि सूर्य या सकूल साकार खुणाखुणा आहेत, खाणाखुणा आहेत. हा परमेश्वर अवघ्या जीवसृष्टीचं जीवन आहे. तो निराकाराच्या पल्ल्याड आहे, अणुहूनही सूक्ष्म आहे. असा हा विठ्ठल, श्री विठ्ठल सगुण काय किंवा निर्गुण काय, दोन्हीकडे तोच आहे. ज्ञानदेवांची विरहिणी म्हणते आहे की बाई यांनो, या परमात्म्याच्या निर्गुण निराकार परमेश्वराच्या खाणाखुणा मला आता कळल्या आहेत. देवाची आज द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येला. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. हरीच्या नामस्मरणात आपण अष्टप्रहर दंग राहिलो तर मनाच्या गाभाऱ्यात श्री विठ्ठलाचे अस्तित्व जाणीव चांदीच्या घंटेसारखी आपोआप किणकिणू लागते. आपल्या आयुष्यात परमेश्वरी पहाट आपोआप उमलते. सर्वत्र चंदनगंध दाटून येतो. या परमात्मा प्राप्तीच्या दरवाजात आपण उभे राहून हरिनाम स्मरण केलं, क्षणभर जरी स्वतःच्या एकूण अस्तित्वाला विसरून या निराकार परमेश्वराला साकारात अनुभवण्याचा प्रयत्न केला तर चारही मुक्ती साधल्याशिवाय राहत नाहीत. फक्त आपण सतत हरीचे नाम घेत राहिलो तर आत्मज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा का आत्मज्ञान झालं की पुण्याचा मार्ग शोधायची गरज पडणार नाही. त्या अपूर्व पुण्याची गणना आपण आयुष्यात कधीही करणार नाही. हे जे परमेश्वराचं नामस्मरण आहे त्याला कशाचीही आडकाठी होत नाही. संसारात दंग राहून सुद्धा अखंड नामस्मरण चालूच राहतं. जिभेला एकदा या नामस्मरणाचा अखंड चाळा लागला की मोक्षाची केशरी पहाट अलगद उमलून येते. ज्ञानदेव म्हणतात की परमेश्वर हा नेहमीच भक्तांच्या आणि त्याच्या भक्तीच्या प्रेमात पडतो.
द्वारकेचा राणा श्रीकृष्ण सतत पांडवांच्या घरी अक्षरशः त्यांची सेवा करीत होता. अर्जुनाच्या घोड्यांचे खरारे करीत होता. अर्जुनाचा सारथी होऊन युद्धभूमीवर त्यांचं नेतृत्व करत होता. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी त्याने द्रौपदीला वस्त्र पुरवली. सुदाम्याची नगरी प्रति सोन्यासारखी करून टाकली. विश्वरूप दर्शनाचा अर्जुनाचा हट्ट पुरा केला. या साऱ्या भक्तांच्या भक्तीच्या कहाण्या व्यासमुनींनी महाभारतात ठायी ठायी सांगितल्या आहेत. थोडक्यात काय, तर आपण परमेश्वराची अखंड नामसाधना करून त्याच्या आशीर्वादात आपलं आयुष्य संपन्न करावं. त्यासाठी फक्त एक क्षणभर तरी सर्वार्थाने भगवंताचं नाम घेत त्याच्या नामात तल्लीन होऊन जावं. नामाला पर्याय नाही, याचा अनुभव परमेश्वरी चिंतनात राहिल्याशिवाय कळणार नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगा राही निवांत क्षीणसी वाया. सायास करीची प्रपंच निशिदिनी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. निर्गुण निराकार परमेश्वराच्या अस्तित्वावर दृढ श्रद्धा ठेवून सगुण साकार देवाची जर विलक्षण भक्ती केली आणि त्या परमेश्वरी अखंड चिंतनात दंग झालो, नामस्मरणात प्रत्येक श्वास जर गुंफला, तर तीच खरी भक्ती होते. अशी निष्काम भक्ती केली की मोक्षाचे दरवाजे आपोआप उघडतात. अशी अतूट भक्ती नसेल तर आपल्याला कधी मुक्ती मिळणार नाही. वेद, उपनिषद, 6 शास्त्रांचं, 18 पुराणांचं नीट चिंतन करून त्यातल्या हरिभक्तीत तल्लीन झाल्याशिवाय आणि ती शक्ती प्राप्त झाल्याशिवाय त्याविषयी कदापिही बोलू नये. उगाचच ती व्यर्थ बडबड होईल. आपल्या अंगात शक्ती बांधल्याशिवाय उच्चारलेल्या शब्दांना ताकद प्राप्त होणार नाही. आपलं आराध्य दैवत कसं प्रसन्न होईल ह्याची चिंता करण्यापेक्षा आपलं सारं सर्वस्व त्या हरिनामात एकाग्र कसं होईल हाच ध्यास घ्यावा. आपण हरिनामात इतकं एकाग्र व्हायला हवं की आपण नामजपात आहोत हे सुद्धा विसरून जायला हवं. आपलं अस्तित्व आपण विसरून जायला हवं. खटपट करून परमेश्वराची प्राप्ती कधी होत नाही, हे जरा लक्षात घ्यायला हवं. ज्ञानदेव म्हणतात की आपण हरिनामातच अष्टप्रहर निवांत राहायला हवं. उगीचच सर्व काही एकाच वेळी करत बसला तर केवळ क्षीण होईल, थकायला होईल. व्यर्थ कष्ट घेऊ नका, असं ज्ञानदेवांचं सांगणं आहे. काही माणसं जपजाप करतात, उपास तपास करतात, तीर्थक्षेत्रांवर चक्रा टाकतात, परंतु अंतःकरणात कधीही परमेश्वरी चिंतनाच्या धारा कोसळतच नाहीत. मग हे बाकीचा अवडंबर कशाला? म्हणून ज्ञानदेव म्हणतात की देहाला उगीच शीण ठेवू नका. त्यापेक्षा आपण करीत असलेल्या कामात पूर्ण मन ओतून अखंड नामस्मरणात राहा. बहुतेकांचं काय चाललं आहे की प्रपंच सुखात रममाण व्हायचा प्रयत्न करतात, देहमार्गाने सुख अनुभवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तात्कालिक देहसुख मिळतं, परंतु ते खरं नाही. आत्म्याला आनंद मिळायला हवा ना. हरीचं भजन केल्याशिवाय हा आत्मानंद कसा मिळेल बरे? तुम्हाला नामजपाचं महत्व कसं काही पटत नाही? हरीच्या नामात गुंग होऊन तुम्ही का जात नाही? ज्ञानदेव शेवटी म्हणतात की हरिजपाला पर्याय नाही. ते एकदा का स्थिर झालं की प्रपंचाचं धरणं आपोआप उठेल. आपल्या सभोवती माया पसरली आहे हे कळेल. चित्त शुद्ध होईल. कारण तेव्हाच फक्त आत्मानंदाच्या तारा जुळून आलेल्या असतील. साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी बनी आत्मतत्वी. एकदा का सद्गुरूंची कृपा झाली की साधकाला मोक्षाची वाट लख्ख दिसायला लागते. ब्रह्मस्वरूपाची त्याला जाणीव होते. आणि एकदा का परमेश्वरी अस्तित्वाचा साक्षात्कार झाला की त्या साधकाला सिद्धावस्था प्राप्त होते. त्या क्षणापासून त्याचे देहभाव नष्ट होतात आणि त्याचा आत्मानंद प्रकाशासारखा सगळ्या बाजूनी दाटून येतो. तो सिद्ध पुरुष मग परमात्मा स्वरूप होऊन अष्टप्रहर नामरूपात दंग होऊन जातो. तो आत्मरूपात विलीन होऊन जातो. परमेश्वरी साक्षात्काराच्या अनुभवात तो बुडून जातो. आपण जेव्हा कापराला अग्नीचा स्पर्श करतो
त्या क्षणी कापूर ज्योतीचे तेजस्वी रूप घेतो आणि आपल्या अस्तित्वासहित त्या तेजस्वी ज्योतीत विलीन होऊन जातो. कापराचं अस्तित्व तेथे पूर्णपणे संपतं. त्याप्रमाणे एकदा का सद्गुरूचा अनुग्रह झाला की त्या परमशिष्याला क्षणात मोक्षाच्या रेषा दिसू लागतात. तो मोक्षापर्यंत जातो. हा मोक्षाचा आनंद मिळाला की विश्वातला कुठलाही आनंद त्या सिद्धाला मोठा वाटत नाही. परमेश्वरी दर्शनाचा आनंद हा सर्वात मोठा आहे. याची जाणीव फक्त सद्गुरू करून देतो. साधूंचा, संत सज्जनांचा सहवास माणसाला मोक्ष प्राप्तीचा आनंद करून देतात. ज्ञानदेव अभंगाच्या शेवटी म्हणतात की सज्जन संतांचा सहवास लाभला, सद्गुरूंची अखंड कृपा प्राप्त झाली की सर्वत्र मग हरीच्या खाणाखुणा दिसू लागतात. जनात वनात सर्वत्र हरीचं रूप त्या सिद्ध पुरुषाला दर्शन देऊ लागतं. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैत्याचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योग्या लाधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. ज्ञानदेव वारंवार एकच विचार प्रगट करतात की संत सज्जनांच्या संगतीतच आयुष्य काढण्याचा प्रयत्न करा. संत सहवाचा सर्वात मोठा फायदा काय होतो तर भगवंताच्या विचारात मन तल्लीन होऊन जातं. सतत परमेश्वराचं गुणगान कानावर पडतं. भगवंताच्या नामस्मरणाला संत संगतीमध्ये अक्षरशः उधाण येतं. संतांच्या सहवासात आपला मोक्षाचा मार्ग निश्चित करता येतो. आपले सद्गुरू आपल्याला अलगदपणे श्रीहरीच्या आनंद मार्गावर आणून सोडतात. अमृत मंथनाच्या वेळी श्री शंकराने हलाहल विष प्राशन केलं. श्री शंकराने रामनामाच्या जपाने अवघ शरीर शांत केलं. हा रामकृष्णाचा जप आपल्या मुखात सतत असू दे. तेच आपलं सारं सर्वस्व असू दे. या नामस्मरणामुळे सगळे साधना मार्ग मोकळे होतात. मनातलं द्वैत संपतं. अद्वैताचा प्रकाश मार्ग मोकळा होतो. तो केवळ नामस्मरणामुळेच. मनातली अंधार गुहा नष्ट होते. नामामृताची गोडी अवघ्या वैष्णवांना लाभल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही. योगांना तर या नामामृतामुळे 17व्या कलेचा आनंद लाभतो. आत्मा जेव्हा अमृतामध्ये न्हाऊ लागतो तेव्हा या 17व्या कलेचं अधिष्ठान काय आहे हे कळतं. अशा या नामस्मरणाचं खरं महत्व भक्त प्रल्हादाला जन्मक्षणापासून कळलं. भक्तांचा उद्धार कसा होतो हे भक्त प्रल्हादाच्या नामस्मरणाने सहजपणे सांगितलं. भक्तश्रेष्ठ उद्धवाला तर परमात्मा श्रीकृष्णाने नामाचं महत्व सांगितलं, समजावून सांगितलं. ज्ञानदेव म्हणतात, परमात्म्याची प्राप्ती व्हावी, परमेश्वराचं सगुण साकार दर्शन व्हावं, असं जर अंतःकरणापासून वाटत असेल तर नामस्मरणाला पर्याय नाही. परंतु नामस्मरणासारखा हा ईश्वर प्राप्तीचा सोपा उपचार अनेकांना दुर्दैवाने लाभत नाही. आणि ज्यांना या नामस्मरणाचं महत्व कळलं ते सर्वात भाग्यवान पुरुष आहेत. अर्थात असे भाग्यवान पुरुष जगात विरळा असतात. ज्ञानदेव म्हणतात, नामस्मरणात अष्टोपहर दंग असावं आणि आपण केवळ प्रकाशच अनुभवू. मोक्ष सहजगत्या लाभेल आणि जन्म मरणाचा प्रवास संपून जाईल. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूतबाध भेणे तेथे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न कर्वे अर्थ उपनिषदा. ज्ञानदेव प्रस्तुत अभंगातून हरिनामाचे सामर्थ्य काय आहे हे सांगत आहेत. माऊली म्हणतात, केवळ अखंड हरिनामाने आपल्या अनंत जन्माच्या अगोदरपासून साठत असलेल्या पापांच्या राशी एका क्षणात नाश पावतात. वाळलेल्या गवताला अग्नीचा स्पर्श झाला की ते गवत जसं जळून खाक होतं, त्याचप्रमाणे हे हरिनाम हे पापाचे डोंगर नामशेष करून टाकतं. कितीही पापाने जळत असला तरी हे हरीचं नाम माणसाला पुण्याच्या वाटेवर आणून सोडतं. पापी पुरुष मग ते हरिरूप होऊन जातात, ते केवळ हरिनामाच्या उच्चाराने. ज्ञानदेव म्हणतात,
हरिनामाचा उच्चार हा विलक्षण आहे. भूतबाधा नाहीशी होते, पिशाच्य बाधा नाहीशी होते. हा माझा हरी एवढा समर्थ आहे की त्याचं वर्णन करणं हे उपनिषदांनाही जमलं नाही. वेदांनी तर मौनच पाळलं. एवढं एवढं हे हरिनाम वर्णनाच्या पलीकडे आहे. एक नाम हरी द्वैत नाम दोरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमा वैरी हरी झाला. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, ज्ञानदेवा चित्ती चित्ती हरिपाठ नेमा, मागेली या जन्मा मुक्त झालो. या संपूर्ण विश्वामध्ये फक्त परमात्मा श्रीहरी सत्य रूपात नांदतो आहे. बाकी सर्व माया पसरली आहे. हे विश्व मायेने भरलेलं आहे. त्यामुळे एका श्रीहरीशिवाय दुसरं काही सत्य नाही. या अशा या सत्य स्वरूपात नांदणाऱ्या श्रीहरीच्या प्राप्तीसाठी केवळ हरीचं नामस्मरण आवश्यक आहे. बाकी सर्व प्रकारचे शमदमादी सोपस्कार हे वैरी आहेत. हरीची प्राप्ती अशी व्हावीशी वाटते ना, तर मग त्याचे श्रद्धायुक्त शुद्ध मनाने स्मरण करा. एकदा काही ज्ञानप्राप्ती झाली की तो साधक हरिरूप होऊन जातो. तो सत्य होऊन जातो. ज्ञानदेव म्हणतात की प्रत्येक जीवरूपी घटात हा श्रीराम नांदतो आहे. जसा सहस्र रश्मी सूर्य जसा सहस्र रश्मी सूर्य सर्वत्र पसरला आहे, तसा हा परमात्मा प्रत्येक जीवात नांदतो आहे. सूर्य जसा प्रकाश देतो, प्रत्येक वस्तूवर त्याचे किरण पडतात. परंतु ते किरण जसे त्या वस्तूला स्पर्श करत नाही, तसा हा परमेश्वर प्रत्येक जीवात डोकावतो. परंतु त्या जीवामध्ये राहून सुद्धा तो त्या आत्म्यात विलीन होत नाही. म्हणून त्या जीवामधल्या आत्म्याने परमात्म्याला स्पर्श करायला हवा. ज्ञानदेव म्हणतात की माझ्या चित्तात आत्मस्वरूपा वाचून काहीच नाही. फक्त हरीची नामस्मरणाची साखळी तिथे आहे. त्यामुळे जन्ममृत्यूच्या प्रवासातून मी मुक्त होऊन गेलो आहे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण रामी उन्मनी साधिरी, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण तसा, येणे दश दिशा आत्मा राम. परमेश्वराने आपल्याला वाणी दिली आहे. या वाणीचा उपयोग भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी करावा. या हरिस्मरणासाठी कसलेही कष्ट पडत नाही. शरीराला कसलीही पीडा होत नाही. किंबहुना या भगवंताच्या सततच्या स्मरणामुळे मन कसं शांत होत जातं. अखंड वीणेसारखं अखंड नामस्मरण माणसाला सुखदुःखाच्या या कष्टी वाटांवरून शांतीच्या महामार्गावर आणून सोडतं. ज्ञानदेव म्हणतात, या हरीच्या स्मरणाला पर्याय नाही. परंतु हे फार थोड्या लोकांनाच कळतं. हरिनामाचा जप करणारे पुरुष समाजात फार दुर्लभ असतात. या हरिनामाच्या जपामुळे, रामकृष्ण हरीच्या या अखंड जपामुळे उन्मनी अवस्था प्राप्त होते. सर्व सिद्धी या नामजपामुळे प्राप्त होतात. त्या भगवंताच्या नामामुळे रिद्धी सिद्धीपासून जे काही अपूर्व प्राप्त होतं, ते सगळं आपोआप मिळतं. परंतु आपण साधू सज्जनांच्या संगतीत राहिल्यामुळे प्रपंचाचे कष्ट आपोआप निघतात. मन असं काही शांत होत जातं की आपल्याला शांत चित्त अनुभव म्हणजे काय हे आपोआप जाणवू लागतं. माऊली म्हणतात की या रामकृष्ण हरीच्या अखंड जपामुळे माझ्या अंतःकरणावर या नामाचा ठसा उमटला आहे. दाही दिशांमध्ये आत्माराम व्यापून उरला आहे. हे मला आता प्रकर्षाने जाणवू लागलं आहे. या आत्मारामाशिवाय या विश्वात काहीही भरलेलं नाही. दुसऱ्या कुणाचंही मला दर्शन होत नाही. या जड विश्वात दुसरी कुठलीही चैतन्यदायी वस्तू उरलेली मला दिसत नाही. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भात्रा सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. प्रस्तुत अभंगातून माऊलींनी महत्वाचा विचार दिला आहे. आपण अखंड हरीचं नामस्मरण काय करायचं, का करायचं, तर त्यामुळे आत्मानंद तर मिळतोच, पण त्याहून अधिक काय मिळतं, तर संपूर्ण कुटुंब आनंदाचं गाणं गाऊ लागतं. आपल्या मुखामध्ये सतत हरीचं नामस्मरण असेल तर आपला देह, आपलं मन
आपलं एकूणच अस्तित्व हे पवित्र होऊन जातं. या हरीच्या जपात जो तल्लीन झाला त्याचं आयुष्य फार पालटून जातं. या तपाच्या साहाय्याने तो वैकुंठ प्राप्ती करतो. कल्पांतापर्यंत तो वैकुंठातच राहतो. तो स्वतः हे सुख केवळ अनुभवत नाही, तर त्याचे मायबाप, भाऊ-बहीण हे सुख त्याचं संपूर्ण कुळ आणि गोत्र देखील श्री विष्णूच्या सहवासात मग राहू लागतं. ज्ञानदेव शेवटी म्हणतात, हे अपूर्व असं नामस्मरणाचं गूढ ज्ञान मला माझ्या सद्गुरू निवृत्तीनाथांनी दिलं. त्यांची माझ्यावर अलोट कृपा झाली आहे. म्हणून हे मोक्षसुख मी प्रत्यक्ष अनुभवतो आहे. त्या परमेश्वरी कृपेला अक्षरशः पर्याय नाही. तयादारा लाधले वैकुंठ जोडले, सकळे घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची रण्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सकळ सर्व काळ. परमेश्वराच्या चिंतनात दंग राहण्याची एक उपजत वृत्ती अंगात असावी लागते. तरच परमेश्वराचं नामस्मरण तुमच्या श्वासात ओवलं जातं. ही जर अवस्था तुम्हाला प्राप्त झाली असेल, तर तुम्हाला सर्वत्र हरीची पावलं दिसायला लागतात. सर्वत्र परमेश्वराचं अस्तित्व भरलं आहे हे जाणवायला लागतं. ज्ञानदेव प्रस्तुत हरिपाठाच्या अभंगातून सांगत आहेत की हरिनाम स्मरणाचं अखंड कीर्तन ज्या देहात घुमत असेल, त्याला श्रीहरी व्यतिरिक्त काहीही गोड वाटत नाही. त्याला दुसरं काहीही आवडत नाही. एकदा काही अमृताची गोडी लागली की दुसरं काहीही नकोसं होतं. तसंच हे काहीसं आहे. श्री विठ्ठलाचा एकदा का छंद लागला की सुख म्हणजे जीवनात काय हे कळू लागतं. त्यासाठी प्रत्यक्ष दर्शन मात्र घडायला हवं. ज्ञानदेव हे साक्षात्कारी संत होते. म्हणून तर ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत की एका हरीविण काहीही नकोसं वाटतं. हरी सौजन्य आहे, प्रेम आहे, माया आहे. एकदा का श्रीहरीच्या अस्तित्वाची गोडी लागली की मग तीर्थक्षेत्रांवर जावं लागत नाही. कारण ज्याचं दर्शन घ्यायचं आहे तो सोबत आहेच ना. असं श्रीहरीचं ज्या माणसांना वेळ लागला आहे ती फार भाग्यवान आहेत. कारण ज्यांनी जणू वैकुंठाला आपल्या अस्तित्वाशी जोडलं आहे. एकदा का वैकुंठाशी नातं जुळलं की तीर्थक्षेत्र कशाला लागतील मग. सर्व तीर्थक्षेत्रांचं तीर्थक्षेत्र हे वैकुंठ आहे ना. जो आपल्या मनाप्रमाणे स्वैराचाराने वागतो, परमेश्वरी अस्तित्वापेक्षा स्वतःच्या अस्तित्वाला महत्व देतो, स्वतःच्या मनात जे असेल ते करतो, तो मात्र परमेश्वराच्या दर्शनाला पूर्णपणे मुकतो. त्याला वैकुंठाचा कधीही लाभ होत नाही. ज्याने आपलं मन हरिस्मरणा व्यतिरिक्त इतर गोष्टीत गुंतवलं, त्याला मग श्रीहरीची संगत कशी काय लाभणार. परंतु जो हरिपाठात गुंग झाला, त्या व्यतिरिक्त त्याला दुसरं कुठलंच आयुष्य नसेल, तर तो मात्र या त्रैलोक्यात धन्य आहे. माऊली म्हणतात की हरिनामाचीच फक्त मला गोडी लागली आहे. का हरीच्या स्मरणा व्यतिरिक्त मला कुठलं स्मरण नाही. एका श्रीहरी वाचून मला दुसरं काहीही आवडत नाही. मला रामकृष्ण हरी हाच जप जपावासा वाटतो. तेच फक्त मला आवडतं. तेच मला सर्वात जास्त प्रिय आहे. त्या हरीच्या स्मरणात आनंद भरलेला आहे. श्रीहरी हे माझं आनंदाचं निधान आहे. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी केली त्यांची, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, योग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलय हरिपाठी, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया कर्म हरिविण नेम नाही तुझ्या. जे वैष्णव आहेत त्यांचा आनंदाचा ठेवा कोणता, तर अखंड हरीचं नामस्मरण. सतत हरीचं कीर्तन करणं हे त्यांचं आनंद निदान आहे. मुखावाटे फक्त श्रीहरीचा जप सतत बाहेर पडत असतो. त्यामुळे या वैष्णवांची कोट्यावधी पापे आपोआप नाहीशी होतात. त्यांचा पुण्याचा साठा वाढत जातो. ते मोक्षाचे प्रवासी होतात. ते नामजपात इतके तल्लीन झालेले असतात. त्याचं कारण म्हणजे ते अनेक जन्म केवळ नामस्मरणातच दंग आहेत. म्हणूनच ते या जन्मी सुद्धा नामधारक म्हणून जन्माला आले आहेत. अनंत जन्माचं फळ म्हणून त्यांच्या मुखात श्रीहरीचं नाम झंकारत राहत आहे. हरीची प्राप्ती व्हायची असेल तर नाम हे एकच सोपं साधन आहे. एक हरिपाठ तुमच्या पाशी असला तर योग, याग, यज्ञ, इतर होमादी कर्मे करण्याची काहीही आवश्यकता नाही. एका नामस्मरणाने सर्व कर्मांचा आपोआप नाश होतो. ज्ञानदेव म्हणतात, माझा हा अनुभव आहे की मला काहीही करावं लागत नाही. एका नामजपा व्यतिरिक्त कशाचाही उपयोग होत नाही.
यज्ञ, याग यासारख्या क्रियांची आवश्यकता मग राहत नाही. नामस्मरणा वाचून मला दुसरा कुठलाही धर्म मला ठाऊक नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण, हरी एक. नाम हरी सार, जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग, झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरीच्या नामस्मरणाला काळ आणि वेळ दोन्ही पाहण्याची आवश्यकता नाही. कारण हरिनामस्मरण म्हणजे अष्टप्रहर हरिपाठ. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र सर्व काही कालचक्राप्रमाणे फिरतच असतं. त्यांचा आपल्या नामस्मरणाशी काहीही संबंध नसतो. हरिनामस्मरणाने भक्त आणि परमेश्वर हे दोघे एकमेकात विरघळून जातात. त्याला एकच कारण, ते म्हणजे अखंड नाम. रामकृष्ण हरी या मंत्राने सर्व पापांचा नाश होतो, सर्व दोष नष्ट होतात. जड जीवांचा उद्धार केवळ नामस्मरणाने होतो. ज्यांच्या जिभेवर हरीचं सदैव नाम आहे, त्यांचं भाग्य विलक्षण असतं. त्यांच्या भाग्याला उपमाच नाही. ज्ञानदेव म्हणतात की माझ्या पूर्वजांकडून अखंड नामजप झाल्यामुळे माझ्या मोक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे. वैकुंठाचा मार्ग माझा प्रकाशमान झाला आहे. नित्य नेम नामी तो नर दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी भुक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या. हरी विण जन्म तो नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. जो नित्य नियमाने हरीचं नामस्मरण करतो, त्याच्याच नामजपात तो तल्लीन होतो. हा माणूस भाग्यवान तर आहेच, परंतु तो दुर्लभ सुद्धा आहे. अशा या नामधारकाजवळ श्रीहरी राहतो, जो सारखा नारायण हरी असा अखंड उच्चार करतो. त्याच्या हरी श्रीहरीचं वास्तव्य कायम असतं. संसार बंधनातून तो मुक्त होतो. त्याला कसलंही बंधन पडत नाही. परंतु जो माणूस सुंदर नरदेह प्राप्त झाल्यावर सुद्धा हरीचं स्मरण करीत नसेल, तर त्याचा जन्म हा नरकासमान असतो. हा प्राणी यमाचा पाहुणा होतो. त्याला कदापिही मोक्ष मिळत नाही. ज्ञानदेव म्हणतात की मी निवृत्तीनाथांचा शिष्य अनुभवाने सांगतो आहे की मी जेव्हा माझ्या सद्गुरूंना विचारलं की नामस्मरणाचं महत्व काय, तेव्हा ते म्हणाले की वरल्या आकाशाहून नाम मोठं आहे, त्याला अधिक महत्व आहे. नामाचं आकाश मात्र आपल्या माथ्यावर हवं, तरच वैकुंठाची प्राप्ती सुलभ होते. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वांगटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भाव टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य कोडी. जात वित्त गोत कुळ शिळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. जप तप यज्ञ क्रियाकर्म हे जे नित्य धर्म आहेत, ते सतत केले तर चित्त शुद्ध होतं. एकदा का मन शुद्ध झालं की सर्वत्र परमात्माच भरला आहे याची चाहूल लागते. सर्वानुभूती परमेश्वर आहे प्रकर्षाने जाणवू लागतं. एक परमात्मा सर्वत्र भरून उरला आहे हे सत्य कधी सोडू नये. ही श्रद्धा अंगात बाणवावी लागते. त्यासाठी रामकृष्ण जपाचा टाहो फोडावा लागतो. म्हणजे सदैव नामस्मरण करावं. जात पात धर्म सांपत्तिक स्थिती हे काहीही लक्षात न घेता दृढ भाव मनात बाळगून भावनायुक्त होऊन परमेश्वराचं चिंतन करावं. माऊली म्हणतात, माझ्या मनात सदैव रामकृष्णाचा जप निनादत असतो. तोच एक मला ध्यास लागला आहे, म्हणूनच मी वैकुंठात वस्ती केली आहे. परमेश्वराची प्राप्ती झाली की हे वैकुंठ सुख अनुभवायला मिळतं. एकतत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी धणी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. आपल्याला जर परमेश्वराची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, तर हरिनामस्मरणाला पर्याय नाही, असा दृढ विश्वास मनात असायला हवा. एकदा का अनन्य भावाने आपण परमेश्वराला शरण गेलो आणि मुखात केवळ हरीचं नामस्मरण असेल,
तर परमेश्वराला आपली करुणा आल्याशिवाय राहत नाही. नामस्मरण हे अतिशय सोपं साधन आहे. फक्त जिभेवर सद्गदित अंतःकरणाने घुमवलेला रामकृष्ण गोविंद हा जप मात्र हवा. नामासारखं दुसरं सुख या विश्वात नाही. हे जर ठाऊक आहे तर दुसऱ्या वाटेने मग जायचंच कशाला? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हातात जपाची माळ घेऊन मौनातच स्थिर होऊन मी नामस्मरण करीत आहे. त्या श्रीहरीला मी माझ्या अंतःकरणात साठवलेला आहे. त्याचा सदोदित जप करतो आहे. हा हरिपाठ हेच माझं जपविश्व आहे. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जीवाकरी येईल श्रीरामाचे. धन्य कुळ तयाचे, रामनाम हेची वाचे, दोष हरतील जन्मांचे. श्रीराम म्हणताची कोटी कुळाचे उद्धरण, मुखी राम नारायण रामकृष्ण स्मरण. धन्य जन्म तयाचे, नाम तारक सांगडी, नाम न विसंबे अर्धघडी. तप केले असेल कोडी, तरीच नाम येईल. ज्ञानदेवी अभ्यास मोठा, नामस्मरण मुखा वाटा. पूर्वज गेले वैकुंठा, हरिहरी स्मरता. भगवंताचं नामस्मरण जिभेवर येण्यासाठी पूर्व पुण्याई अफाट लागते. हा वास्तविक जन्मजन्माचा प्रवास आहे. परमेश्वराच्या अखंड चिंतनात आत्म्याचा जेव्हा प्रवास सुरू होतो, तेव्हाच जिभेवर श्रीरामाचं नाव घुमायला लागतं. माऊली म्हणतात, ज्यांच्या जिभेवर श्रीरामाचं नाम सतत पाझरत राहतं, त्या पुरुषांचं भाग्य थोर असतं. त्यांच्या कुळाचा मग उद्धार होतो. या अखंड रामजपामुळे जन्मजन्मांतराचे दोष निघून जातात. कुळांचा उद्धार होतो. तो जन्म धन्य होतो. देहभावनेने न जगता आत्म्याच्या साक्षीने जगणारी ही माणसं निराळीच असतात. नामरूपी नौकेत बसून ते पलीकडला तीर गाठतात. एक क्षणभर सुद्धा ते या हरिनामापासून दूर राहत नाहीत. अनेक जन्म तपाचरणात घालवल्यावर भगवंताचे नाम मुखातच पुरायला लागतं. ज्ञानदेव अभंगाच्या शेवटी म्हणतात, त्या हरिनामस्मरणाचा माझा जन्मजन्माचा मोठा अभ्यास आणि ध्यास असल्यामुळे केवळ हरीच्या स्मरणामुळे माझं सगळं कुळ वैकुंठाला गेलं. थोडक्यात काय, तर नामस्मरण हा माणसाचा श्वासोश्वास झाला पाहिजे, तरच ते मुखावाटे अखंड बाहेर पडतं. खूप छान धन्यवाद. बोललात. धन्यवाद. वामन काकांचं हे जे पुस्तक आहे त्याच्या अतिशय सुंदर नामस्मरणाचा महिमा खूप सांगितलंय. देहाला क्षीण न देता उपासतापास सिद्धाटन यात व्यर्थ वेळ वाया न घालवता केवळ नामस्मरण हे सोपं साधन धरून पुढे चला. नामस्मरणात रमून जा, आत्मरूपात विलीन होऊन जा. सद्गुरूंचा अनुग्रह झाला तरच मोक्षाचा आनंद मिळतो आणि संत सहवास व सद्गुरु कृपा झाल्यावर भगवत विचारात मन दंग होऊन जातं. नामस्मरणामुळे द्वैत संपून अद्वैत मार्ग मोकळा होतो. अखंड नामस्मरणामुळे वैकुंठाचा मार्ग मोकळा होतो. किती सुंदर म्हणजे तुम्ही हे जे अभंग आता इतके सांगितले त्याच्यातून एवढं जाणवत होतं की प्रत्येक अभंगामध्ये नामस्मरणाची महती वर्णन केली होती. आणि आता ह्या कलियुगात हा सोपा मार्ग नामस्मरणाचाच आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही इथे आलात आणि हे सर्वांना वामन काकांच्या पुस्तकातून आम्हाला सगळ्यांना नामस्मरणाचा जो महिमा आहे त्याचं ज्ञान झालं आणि खूप सुंदर तुम्ही आलात. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना तुम्हाला पण धन्यवाद. सगळे ऐकलं छान शांतपणे सगळ्यांनी. आणि लुताबाई अनघाताईंना पहिलं त्यांना धन्यवाद, कारण त्यांनी आपल्याला समूहावर बोलायची संधी दिली, व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यामुळे त्यांनाही मी धन्यवाद देते. दोघींना ताईंना नमस्कार ताई. आणि तुम्हाही सगळ्या आपल्या लोकांना धन्यवाद.